रिमझिम पाऊस, गरमागरम चहाचा कप आणि सोबत खमंग कुरकुरीत मिक्स डाळवडे. आहा हा, यापेक्षा सुंदर कॉम्बिनेशन दुसरं असूच शकत नाही. नमस्कार मंडळी, आपल्या आम्ही सातारकर चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी गाडीवेळ मिळतात तसे बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चविष्ट मिक्स डाळवडे, तेही झणझणीत, अगदी लाल मिरचीच्या चटणीसोबत. ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा करून पाहिल्यावर पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापराल. या डाळवड्यांसाठी कोणतीही डाळ किती प्रमाणात घ्यायची, भिजवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, वाटण किती जाडसर असावं, वडे तेलात फुटू नयेत यासाठी खास टिप्स मी दिलेल्या आहेत. चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 1 कप आपण इथं चणा डाळ घेतलेली आहे. आज आपण इथं मिक्स डाळवडे बनवत आहोत. 1 कप चणा डाळ, अर्धा कप आपण इथं मुगाची डाळ घ्यायची आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर चणा डाळ 200 ग्राम, 100 ग्रॅम मुगाची डाळ, 50 ग्रॅम आपण इथं मसूर डाळ घेऊया. पाव कप मसूर डाळ आणि 2 ते 3 चमचे आपण उडीदाची डाळ घ्यायची आहे. 20 ते 25 ग्राम उडदाची डाळ घ्या आणि ह्या डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. डाळीला पावडर असते, कचरा लागलेला असतो, तर धूळ कचरा बसलेला असतो, तो स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा. सुंदर चवीचे हे डाळवडे होतात. अगदी तुम्ही गाडीवरती खाता त्याच्यापेक्षाही सुंदर आपण घरी करू शकतो. छान चवीचे हे डाळवडे तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने करू शकता. छान अशा ह्या डाळी धुवून झाल्या की या डाळी आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी भिजवून घ्यायच्या आहेत. डाळी छान भिजल्या की वडेही आपले सुंदर येतात आणि डाळ मिक्सरला व्यवस्थित वाटली जाते. 1.5 तासासाठी डाळ आपण भिजवून ठेवूया. या डाळीमध्ये पाव चमचा आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत. आता डाळ भिजते तोपर्यंत आपण या डाळीसाठी छान अशी चटणी बनवून घेऊया. गाडीवर जशी आपल्याला चटणी मिळते अगदी त्याच पद्धतीची चटणी आपण घरी बनवूया. 2 ते 3 बेडगी मिरच्या घेतल्या, ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 छोटा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पानं 8 ते 10 घेतली आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. अगदी 2 मिनटासाठी आपल्याला हे सगळे मसाले शेकवून घ्यायचे आहेत. खमंग खरपूस परतू नका किंवा तेल तूप काहीही न वापरता फक्त शेकवून घ्यायचे आणि कोथिंबीर, पुदिना आणि 2 ते 3 चमचे शेंगदाणे भाजलेले घेऊया. थोडंसं पाणी घेऊन ही चटणी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घेऊया, अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन ही चटणी बारीक करून घ्यायची. सुंदर चवीची ही चटणी होते, तुम्ही करून पहा. अगदी थोडीशी चवीसाठी साखर घेतलेली आहे. साखरेमुळे चव बॅलन्स होते आणि छान चवीची ही चटणी तयार होते. पहा इथं थोडंसं पाणी घेऊन आपण ही चटणी तयार केलेली आहे. अगदी डाळवड्याबरोबर जशी तुम्हाला गाडीवरती चटणी मिळते अगदी त्याच पद्धतीची, अगदी त्याच चवीची चटणी आपण घरी बनवू शकतो. या चटणीला आपल्याला आता तडका द्यायचा आहे. 1 चमचा तेल, मोहरी, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिंग आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे. सुंदर चवीची ही चटणी होते आणि वड्याबरोबर याचा स्वाद फार छान लागतो. हॉटेलमध्ये जशी तुम्ही इडलीबरोबर किंवा डोशाबरोबर किंवा अगदी वड्यांबरोबर चटणी खाता त्याच पद्धतीची चटणी ही होते आणि छान अशी आपली चटणी तयार झाली आहे. आता आपली डाळ भिजली का पाहूया. 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि आपली डाळ छान अशी भिजलेली आहे. पहा इथं सुंदर अशी डाळ 1 ते 1.5 तासामध्ये भिजते. जर थंडीचे दिवस असतील, पावसाळ्याचे दिवस असतील तर थोडंसं कोमट पाणी घेऊन तुम्ही ही डाळ भिजवू शकता. पहा इथं छान अशी डाळ आपली भिजलेली आहे. आता ही डाळ पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण पाणी डाळीचं काढून घ्यायचं आणि मिक्सरला ही डाळ जाडसर आपल्याला वाटून घ्यायची आहे. डाळ वाटताना काही मसाले घेऊया. 3 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर, पुदिना घेतलेला आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 1 चमचा जिरं घेतलं. चवीनुसार थोडंसं मीठ घेऊया याच्यामध्ये आणि पाणी न घालता ही डाळ आपल्याला मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायची. जाडसर वाटून घ्या. मिक्सर एकसारखा फिरवू नका, चालू बंद करत मिक्सर फिरवून घ्या आणि अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्या. याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे. छान अशी ही डाळ आपली वाटून झालेली आहे आणि अर्धा चमचा ओवा घेऊया. सुंदर चवीचे हे वडे होतात, तुम्ही करून पहा. याच्यामध्ये काही मसाले घेऊया. 1 चमचा धणे जिरे पावडर,
1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि हे सगळं आता आपल्याला एकत्र करायचं आहे. एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला आणि छान असा चिरलेला कांदा. तुम्हाला जर हिरवी मिरची हवी असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये बारीक चिरून हिरवी मिरची घेऊ शकता. थोडीशी कोथिंबीर घेऊया आपण आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे पीठ पातळ नको आहे आपल्याला, जेवढं होईल तेवढं घट्ट मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. म्हणून पाणी न घालता हे पीठ छान असं जाडसर वाटून घ्या. पाण्याचं प्रमाण कमीत कमी, पण पाणी आपल्याला डाळीला घालायचंच नाही आहे. पण जरी तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण आपलं पातळ होतं आहे तर याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घाला किंवा बेसन पीठ घाला. दोन्हीपैकी एक पीठ घालून हे पीठ तुम्ही घट्ट करू शकता. छोटा चमचा हळद आणि छोटा पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि छान हे मिश्रण एकत्र करायचं आणि याचे आता वडे थापून आपण तळून घेऊया. सुंदर चवीचे हे वडे होतात. तुम्ही करून पहा. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊसूद असा हा वडा तयार होतो. वडा तळण्यासाठी तेल जेव्हा आपण गरम करणार आहोत, हे तेल जास्ती कडकडीत गरम न करता मध्यम गरम करा. थंडही नको आणि जास्ती गरमही नको. मध्यम आचेवरती तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आणि हे वडेही आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. म्हणजे वडा छान आतमधून खुसखुशीत, बाहेरून खुसखुशीत आणि आतमधून छान तळला जातो. हाताला तेल लावा आणि तेल लावून हातावरती हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. पाहू शकत असाल तुम्ही. मी सांगितल्याप्रमाणे मिश्रण जर तुमचं पातळ झालं तर थोडंसं चण्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ मिक्स करा आणि हे मिश्रण घट्ट करून घ्या. शक्यतो बिना पाण्याचा वापर करता आपल्याला हे वड्याचं मिश्रण मिक्सरला करून घ्यायचं आहे. छान असं ओबडधोबड मी सांगितल्याप्रमाणे जाडसर करून घ्या. गोळा करून घ्या पिठाचा आणि असं हातावरती थापून घ्या. जास्ती जाड वडे थापू नका आणि जास्ती पातळी नाही, मिडियम वडे थापून घ्या. म्हणजे छान हे वडे तयार होतात. चवीलाही छान लागतात आणि कुरकुरीत खुसखुशीत होतात. तर पहा इथं अशा पद्धतीने हा वडा थापून घ्यायचा आहे आपल्याला आणि एका प्लेटवरती हे वडे मी थापून ठेवत आहे. 1, 2, 3 वडे थापून ठेवा आणि तळून घ्या. तुमच्या कढईमध्ये जेवढं तेल, जेवढी कढई असेल आणि जेवढे वडे मावतील तेवढे 2 ते 3 वडेच, जास्ती न टाकता 2 ते 3 वडे टाका. कढई मोठी असेल तर थोडं वड्याचं प्रमाण वाढवू शकता. आणि पहा इथं मध्यम आचेवरती हे वडे मी तळून घेत आहे. तेलही जास्ती गरम नाही आणि जास्ती थंडही नाही, मध्यम तेल तापवून घ्यायचे आपल्याला आणि गॅसही मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे. म्हणजे वडे खुसखुशीत तळले जातात. तेलात टाकल्या लगेच झारा किंवा उलथनं लावू नका. 1-2 मिनिट थांबा. 2 मिनिट थांबल्यानंतर वडे व्यवस्थित सेट झाले की मग आपल्याला इथं झारा लावायचा आहे. झारा लावून हे छान पहा तुम्ही, इतके सुंदर वडे होतात. अगदी तेलावरती छान असं तरंगतात आणि खुसखुशीत कुरकुरीत अगदी आपण पोकळ असे छान वडे तयार होतात. तर पहा इथं हे वडे आपण तळून घेतो आहे. अगदी 1-2 ते 3 मिनटासाठी एका बाजूनी आणि 2 ते 3 मिनटासाठी दुसऱ्या बाजूनी. जोपर्यंत हे बुडबुडे वड्यातून निघत आहेत तोपर्यंत आपल्याला हे वडे तळायचे. बुडबुडे तळायचे बंद झाले की आपण वडे काढून घ्यायचे आहेत. सोनेरी कलरवरती हे वडे तळून घ्या. जेवढे तुम्ही खरपूस खमंग वडे तळून घेणार तेवढे खुसखुशीत आणि चवदार हे वडे लागतात. सोनेरी कलरवरती वडे यायला लागले की आपण काढून घ्यायचे आहेत. खरपूस असे हे वडे तळून घ्या. थोडासा वेळ लागतो वडे तळायला, पण काही हरकत नाही. एवढ्या मिश्रणामध्ये आपले कमीत कमी 20 वडे तयार होतात. जे आपण डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे, एवढ्या डाळीच्या प्रमाणात 15 ते 20 वडे मध्यम आकाराचे तयार होतात. आणि पहा इथं बुडबुडे कमी व्हायला लागले की मी हे वडे काढून घेणार आहे. छान फार छान वडे चवीला होतात आणि खरपूस जेवढे तुम्ही तळणार तेवढे चविष्ट चवदार. अगदी गाडीवरून आपण आणतो, अगदी गाडीवरच्या चवीसारखे किंवा त्यापेक्षाही सुंदर चवीचे हे वडे होतात. अगदी खरपूस सोनेरी कलर आला आणि बुडबुडे कमी झाले की वडे आपण काढून घेऊया. गॅसची आच मोठी ठेवू नका. मी सांगितल्याप्रमाणे मध्यम ठेवा आणि बारीकही ठेवू नका. मध्यम आचेवरती हे वडे छान तळले जातात. पहा इथं आता आपण वडे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे करून घ्यायचे आहेत. चटणी तर आपली तयार आहे आणि गरमागरम हे वडे तयार आहेत. बाहेर रिमझिम पाऊस पडतो आहे आणि रिमझिम पावसामध्ये आपल्याला हे वडे अगदी छान टेस्ट देतात. अगदी सुंदर असे खरपूस तिखट छान वडे हे तयार होतात.
हे पहा, आता मी हातावरती तुम्हाला तेल लावलेलं आहे हाताला आणि पहा इथं हे वडा मी थापून घेतलेला आहे आणि तेलामध्ये सोडत आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला वडा कसा थापायचा तो दाखवलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे पीठ जर पातळ झालं तर बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ घाला आणि हे पीठ घट्ट करून घ्या. तर इथंही आपले हे वडे तळून झालेले आहेत आणि अशा पद्धतीने सगळे वडे आपण तळून घेतलेले आहेत. पाहू शकत असाल इथं तुम्ही खरपूस असे सोनेरी कलरवरती आणि वरून थोडेसे तीळ लावल्यामुळे या वड्यांना चवही छान येते आणि दिसायलाही वडे आकर्षक दिसतात. आणि अशा पद्धतीने खमंग अशी चटणी आणि त्याचबरोबर आपले कुरकुरीत वडे तयार आहेत. रिमझिम पावसामध्ये तुम्ही या वडा चटणीचा स्वाद घ्या आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचे वडे आणि चटणी कशी झाली. ही रेसिपी करून पहा, ट्राय करा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली. धन्यवाद मंडळी.